प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चालला आहे 8वा. मी आईला कधी दुःख देणार नाही. शके 1861 म्हणजेच इसवी सन 1939मध्ये चिरंजीव अनंतने मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश केला होता. संघ, शाखा, वाचन, कीर्तन, उत्सव, महोत्सव अनेक व्यवधानं त्याला होती. आता अनंता 19 वर्षाचा झाला होता. वाचनाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. त्याच्या वाचनाला एक वेगळीच खोली, एक वेगळीच परिपक्वता आलेली होती. घडलेल्या घटना, प्रसंगांवर शांतपणे विचार करण्याइतकी समजही त्याला आलेली होती. कुणी बोललं तर त्या क्षणी त्याला अगदी असह्य व्हायचं, पण नंतर मात्र त्याचं मन शांत होत असे. लहानपणीचा शीघ्रकोपी अनंता आता निवळायला लागला होता. मन निष्पाप असल्याने आत बाहेर असं काही वेगळं नव्हतं. आणि एके दिवशी अनंताच्या मनात आलं की आपल्यावर दादांचं खूप प्रेम आहे. ही गोष्ट कुणी कुणाला सांगण्याची गरज आहे का? दादांच्या डोळ्यातच ते स्पष्ट वाचता येतं. माझे वडील या लोकांच्या दृष्टीने आश्रितच होते आणि मी तर त्यांचाच मुलगा. त्यांच्या दृष्टीने काय आमची किंमत आहे? उलट दादा मात्र केवढे मोठे. त्यांचा राजे रजवाड्यात, विद्वान पंडितात आणि संत सत्पुरुषांतही केवढा मान सन्मान आहे. लोक फार भक्तिभावाने त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, शिष्यत्व स्वीकारतात. आपल्या घरात राहणारी सगळी माणसंसुद्धा दादांच्या सेवेकरताच येऊन राहिलेली आहेत. आणि माझ्या बाबतीत मात्र उलट आहे. दादाच माझी सेवा माझ्या आजारपणात करतात. प्राण कंठाशी आणून रात्रंदिवस विठ्ठलाचा धावा करतात. विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाने त्याला साकडं घालतात. दादा माझेच आहेत. ते माझ्यासाठी खूप करतात. हे या लोकांना सहन होत नाही म्हणून ते मला बोलतात. पण मला त्यांचं बोलणं सहन होत नाही म्हणून राग येतो. असा विचार येऊन अनंताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. त्याच्या मनात आलं, मी स्वार्थीच आहे का? मी फक्त माझाच विचार करतो का? माझ्या आईला पण किती बोलणी ऐकावी लागतात. दादांचं माझ्या आईवर पण बारीक लक्ष असतं. आई जरा हिरमुसल्यासारखी दिसली की दादा आईला बोलवतात आणि प्रेमाने विचारपूस करतात. राधा, तुला काय झालं? काही नाही. फार बोलणं झालं की सहन होत नाही दादा. आई, दादा म्हणायचे, राधा बोलू दे. आपल्या अंगाला काय भोकं पडतात का? सोडून दे. आम्हाला दोघांनाही घरात बोलणी खावीच लागतात. मी मात्र माझं दुःख कुरवाळत बसतो. आईने कितीतरी दुःख भोगली आहेत. निदान मी माझ्याकडून तरी आईला कधी दुःख देणार नाही. लोकांनी आम्हाला काहीही समजावं, त्यांना वाटलं तर त्यांनी हिडीस करून वागवावं. यापुढे त्यांच्या या उपेक्षेच्या वागण्याचा मी मात्र कधीही त्रास करून घेणार नाही. अनंताने सर्व वस्तुस्थितीचा शांतपणे विचार केला आणि मनोमन निश्चयही केला. आपण लोकांच्या वागण्याने काय म्हणून दुःखी व्हावं? बोलणाऱ्यांना खुशाल बोलू दे. आपण मात्र आपल्या मार्गानेच चालायचं. यानंतर मात्र अनंताचं मन पुन्हा कधीही खिन्न झालं नाही. नैराश्याचं सावट पुन्हा कधी त्याच्या मनावर आलंच नाही. तो सदाच आनंदी, प्रसन्न आणि खेळकर, परंतु धीर गंभीर असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची जरब, आदब आणि रुबाब त्या काळापासूनच जाणवायचा. त्याची नजर देखील तेजस्वी आणि आरपार भेदून जाणारी होती. शरीरयष्टी शिडशिडीत असूनही तो आता रुबाबदार दिसत असे. अनंतामध्ये होत जाणारे बदल दादा बारकाईने टिपत होते. शके 1860 म्हणजेच 1968 सालापासून पुढे 2 वर्षे शाळेतील एक कामगिरी अनंताकडे सोपवण्यात आली. संस्कृतचा चांगला अभ्यास आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे शाळेत सामुदायिक प्रार्थना सांगण्याचं काम मुख्याध्यापकांनी त्याला सांगितलं. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणूनच इंग्रजांचं राज्य देशावर असतानाही स्वाभिमान वाढीस लागावा या हेतूने मुख्याध्यापकांनी गीतेतील 11व्या अध्यायातील 36व्या श्लोकापासून 5-6 श्लोक रोज विद्यार्थ्यांना म्हणायला सांगावेत. भगवंतांच्या सर्व व्यापकतेचा उल्लेख त्यात आहे. भारत मातेची श्रेष्ठता, सर्व व्यापकता त्यातून शिकवली जाते असं म्हणून तसा अर्थही विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल. मॅट्रिक होईपर्यंत अनंताने ही कामगिरी चोखपणे बजावली. शालांत परीक्षेतील त्यांचं कर्तृत्व सांगणारी एक आठवण त्याच्याच खरे गुरुजींनी पुष्कळ काळात
पुढल्या काळातही सांगितलेली आहे. ती खरं तर मार्मिकच आहे, पण व्यासंग या दृष्टीने अनुकरणीयही आहेत. खरे गुरुजी म्हणतात, त्यावेळी म्हणजे मॅट्रिक परीक्षेत इंग्रजी उतार्याचं संस्कृतमध्ये भाषांतर करा असा एक प्रश्न असे. पण या बेट्यांनी काय करावं, तर सरळ गद्यामध्ये ते भाषांतर न करता संस्कृत श्लोकांमध्ये जमेल त्या वृत्तामध्ये ते भाषांतर करावं. अधूनमधून चुका व्हायच्या, गुण कमी होण्याचा धोकाही असायचा. त्यांनी थोडंच लिखाणाचं जर पथ्य पाळलं असतं ना, तर त्याला शंकरशेठ शिष्यवृत्ती नक्की मिळाली असती, कारण त्याचा संस्कृत विषय उत्तमच होता. आम्ही पद्य भाषांतर करू नकोस असं सांगितलेलं अनंतानी नुसतंच ऐकावं, तेही शिक्षकांचा अवमान होऊ नको म्हणून. प्रत्यक्षात मात्र तो श्लोकबद्ध भाषांतरच करीत असे. ते श्लोक त्यांनी मलाही दाखवलेले आहेत. तेव्हा पद्यात भाषांतर करणारा अनंता आता मोठा संस्कृत रचनाकार झालेला आहे. अर्थातच त्याचं मला कौतुकच आहे. संस्कृत वाङ्मयातील एक स्फुट श्लोकाचा आधार घेऊन त्यातच थोडासा बदल करून खरे अनंताच्या जे मोठेपण व्यक्त करीत आहे ते फार भूषणावं आहे. तो श्लोक असा आहे: प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदा अर्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यनिमान परमभागवताम स्मरामी. शेवटच्या ओळीत बदल करून श्री खरे म्हणतात, पुण्यानिमान परमशिष्यावरान स्मरानी. गुरूंनी शिष्याची ओळख अशी ठेवावी, ही शिष्याच्या दृष्टीने मस्तकावर शिरेपच धारण करावा अशीच भूषणावह आहे. दादा कीर्तनाच्या निमित्ताने मराठवाड्यात साईबाबांच्या आज्ञेवरून प्रवास करीत असत. त्या काळातील प्रसंग आहे. या प्रवासात कीर्तनाच्या निमित्ताने दादा नांदेडजवळील उमरी या गावी कीर्तनासाठी इसवी सन 1920 ते 25च्या सुमारास प्रथम तिथे गेले होते. त्यामुळे त्यांचा या गावाशी परिचय हा होताच. परंतु मध्यंतरीच्या काळात दादांचं उमरीत जाणं बंद झालं होतं. याचं कारण असं झालं की उमरी येथील काही धनिक भाविक मंडळींनी श्री पांडुरंग मंदिर बांधून मूर्तिस्थापनेच्या सदिच्छेने वर्गणी गोळा करून तो निधी एका व्यक्तीकडे ठेवला होता. पुढे त्या व्यक्तीने त्या निधीतील काही रक्कम स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरल्यामुळे मंदिराचे बांधकाम अपुरं राहिलं होतं आणि हे दादांना समजल्यामुळे ते 10-12 वर्ष उमरीस कीर्तनासाठी गेलेच नाहीत. उमरीच्या बऱ्याच भाविकांनी दादांना उमरीस येण्याविषयी बऱ्याच वेळा आग्रह केला. त्यावर दादांनी म्हणावं, देवाचा पैसा लुबाडणाऱ्या गावात मला यायचंच नाही आहे. ही गोष्ट भाविकांच्या मनाला फार लागून राहिली आणि नंतर सर्व भाविकांनी बैठक घेऊन पुन्हा निधी गोळा केला आणि अपुरं राहिलेलं मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. काम पुरं झाल्यावर उमरीच्या सर्व धनिक मंडळींनी मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरला दामोदराश्रमात दादांना भेटण्यासाठी आले आणि सर्वांनी मनाचा हिय्या करून अत्यंत नम्रपणाने दीनवाणीने दादांना नमस्कार केला, विनंती केली, महाराज क्षमा करा, झाली गोष्ट होऊन गेली. आता मागील घडलेल्या गोष्टींतील काहीही पाप शिल्लक राहिलेलं नाही आहे. नवीन निधी जमवून त्यातूनच मंदिराचं अपुरं राहिलेलं काम पुरं करून आपणाकडे विनंती करण्यास आम्ही आलेलो आहोत. आता आपण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तिस्थापनेसाठी उमरीस यावं, कारण आपल्याच हस्ते मूर्तिस्थापना व्हावी अशीच तळमळीची प्रार्थना आहे. तेव्हा आपण वत्सल हृदयाने होकार द्यावा. दादांचा नरसिंहाचा अवतार शांत झाला. मंदिराचं काम पुरं केल्याचं ऐकून दादांना फार बरं वाटलं. दादांनी ब्राह्मणांना विचारून मूर्तिस्थापनेचा माघ वद्य पंचमीचा मुहूर्त काढून दिला. मूर्ती कशा, किती मापाच्या, कुठून आणायच्या याचंही मार्गदर्शन केलं. दादांच्या हस्ते मूर्तिस्थापनेचा कार्यक्रम नांदेड परळीची अधिकारी ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली यथासांगपणे पार पडला. दादांचं त्या दिवशी संत तुकाराम आख्यान हे कीर्तन झालं. दादांचं भक्तिरस परिलुप्त कीर्तन ऐकून सगळे श्रोते तृप्त झाले. बऱ्याच वर्षांनी दादा तिथे आल्याने मराठवाड्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, मुदखेड, हिंगोली, कळमनुरी, कुंटूर, इकडी, गोरटे, जामगाव, हिरडगाव, धर्माबाद, उदगीर इत्यादी गावाहूनही बरीच मंडळी कीर्तनास आली होती. दादांचा मुक्काम पुढे 15 दिवस उमरीमध्येच होता. त्या काळात बऱ्याच मंडळींनी दादांच्याकडून अनुग्रह देखील घेतला.
गोरट्याची काही मंडळी भाविकच अर्थात उमरीस कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी जात असत. त्यांनी श्रीमती आनंदीबाई गोपाळराव देशमुख गोरठेकर यांना त्या कीर्तनाचं वृत्त सांगितलं. आनंदीबाई गोरट्याच्या जवळ असलेल्या वारकऱ्यांचं गाव कुदळा इथल्याच बाहेरवाशील त्या खानदानी घराण्यातल्या सुसंस्कारात वाढलेल्या सच्शील भाविक निष्ठावंत पापभिरू पंढरपूरच्या वारीची आवड हेच त्यांचं जीवन अशा थोर व्यक्ती त्या होत्या. कोणीही सत्पुरुष गोरट्याच्या आसपासच्या गावात आल्याचं समजतात त्या व्यक्तीला घरी वाड्यात बोलावून त्यांची पूजा अर्चा सत्कार करण्याची त्यांना फार आवड होती. दादा उमरीला आल्याचं वृत्त समजतात त्यांना फार आनंद झाला. त्या परमपूज्य दादांच्या कीर्तनाचा लौकिक ऐकून होत्या. त्यांनी आपला कारभारी उमरीस पाठवून पालखी मेण्यातून मोठ्या समारंभाने दादांना वाड्यात घरी आणलं. त्यांची श्रद्धेने पाद्यपूजा केली, त्यांचा सत्कार केला. आनंदीबाई यांच्या दातृत्व आणि परोपकारशीलता याचा नांदेड जिल्हा परिसरात चांगलाच नावलौकिक होता. या त्यांच्या सेवाभावी वृत्तीनेच दादांनाही गोरटे परिसर आवडल्याने दादांचा पुढे गोरट्याशी संबंध वाढला. दादा पुढे दरवर्षी आनंदीबाईंच्या आग्रहामुळे देशमुख वाड्यावर मुक्कामाला काही दिवस येऊन राहायला लागले. गोरटेकरांच्या घरातील सर्वांनी दादांचा अनुग्रह घेतला. दादांच्या बरोबर अनंताही गोरट्याला येऊ लागला. मॅट्रिकच्या परीक्षेत अभ्यास करण्यासाठी सर्व व्यवधानं सांभाळून दिवसा वेळ मिळत नसायचा. अनंताला रात्री जागून अभ्यास करणं पसंत असायचं. तो रात्री अभ्यासाला बसण्यासाठी दादांच्या लिखाणाच्या खोलीतच जाऊन बसत असे. अभ्यासाला बसल्यावर हमखास झोप येत असे. त्यावर अनंताने उपाय शोधला. तो शेंडीला दोरी बांधून ती दोरी खुंटीला अडकवून ठेवत असे. त्याचा अभ्यास सावकाश पण दररोज नियमितपणे चालू असायचा. अभ्यासाबरोबर आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे यासाठी न चुकता दंड, बैठका, मुदगल फिरवणे, सूर्यनमस्कार घालणे यासारखे व्यायाम प्रकार आणि योगासनही तो न कंटाळता करीत असे. दादांच्या आणि पंढरपुरातील ज्येष्ठ लोकांच्याही नकळत या युवकांची देश स्वातंत्र्याच्या संदर्भात लहान मोठी खलबतं चालत. छोट्या मोठ्या चकमकी होत, क्वचित मारही खावा लागायचा. तरीही ही सर्व मुलं बाहेरच्या बाहेरच ते निस्तरायचे. घरी दादांच्यापर्यंत याची वार्ता जात नसायची. परंतु हा काळ काही फारसा दीर्घ नव्हता. 15-16व्या वर्षापासून मोठ्या मुलांमध्ये वावरताना ती मुलं या मुलांची लिंबूटिंबूत गणना करीत असत. पुढे फार तर 2-3 वर्षांचा काळ अशा सक्रिय कारवायांसाठी मिळाला. मॅट्रिकच्या वर्षात तर अभ्यासाला प्राधान्य द्यावंच लागलं. शालांत परीक्षा देण्याची सोय पंढरपुरात नसल्यामुळे परीक्षेसाठी सोलापूरला जावं लागायचं. परीक्षा चांगली पार पडली. उन्हाळ्याची सुट्टी लांबलचक मोठी होती आणि पुढील शिक्षणासाठी पंढरपूर सोडायचं. तरीही पुष्कळ अवकाश होता. या सुट्टीत आपण महाकाव्य रचावं असा विचार अनंताच्या मनात घर करून राहिला होता. मराठीमध्ये महाकाव्य नाही याची उणीव भरून काढावी या उद्देशाने काव्य रचण्याचा संकल्प अनंताने केला. चैत्रवद्य एकादशी शके 1862 म्हणजेच 1940 साली वयाच्या 20व्या वर्षी महाकाव्य लेखनाचा मुहूर्त केला. या महाकाव्याचं नाव आहे श्री शालिवाहन आणि याचा नायक आहे शककर्ता शालिवाहन. शकांच्या दास्यातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी हा धीरोदत्त नायक तळमळत आहे. काव्याचा आरंभ अनंताने शालिवाहन कालिका देवीला प्रार्थना करतो असा केलेला आहे. अनंताच्या अफाट प्रज्ञेने काव्यरचनेसाठी संस्कृतातील अभिजात महाकाव्याची रुळलेली पायवाटच अनुसरली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कमला काव्याचाही प्रभाव अनंतावर असल्यामुळे त्याची ही छाप या काव्यरचनेवर आहे. ओवी, साकी, आर्या, अनुष्टुप, भुजंग प्रयास, शार्दूल विक्रीडित इत्यादी विविध छंद आणि वृत्तांचा वापर या काव्यात त्यांनी केलेला आहे. अनंताला शकांनी लादलेल्या पारतंत्र्याचा विध्वंस करू इच्छिणाऱ्या शालिवाहनाच्या ज्वलंत देशभक्तीचा, अजिंक्य महत्त्वाकांक्षेचा आणि अदम्य पुरुषार्थाचा प्रवास या महाकाव्यात चित्रित करायचा होता. आपल्या कार्यात शालिवाहन आणखीन काही समविचारी समकालीन तरुण राज्यकर्त्याचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. यात त्याचा प्रिय मित्र
प्रतीप हा शेवटपर्यंत त्याच्याशी आणि त्याच्या कार्याशी एकनिष्ठ राहतो. दुर्दैवाने शालिवाहन या साहसात पकडला जातो आणि न्यायालयातील अभियोगानंतर त्याला घोर तुरुंगवासाची शिक्षा होते. स्वराष्ट्राचं हरवलेलं स्वातंत्र्य ते मिळवण्याच्या प्रयत्नात कैद झालेला नायक आणि स्वराष्ट्राबरोबर स्वनेतृत्वाचीही मुक्तता करण्यास कटिबद्ध असलेला प्रतीप. त्यातील जयश्रीचं प्रेम प्रकरण हे केंद्रवर्ती कथेला पूरक ठरलेलं उपप्रकरण आहे असं साधारण संविधानक मनाशी योजून काव्यनिर्मितीला सुरुवात झाली. ऐन उमेदीत अनंताने हे साहस केलं होतं. काव्यलेखनाला अत्यंत उत्साहाने सुरुवातही झाली, वेगही चांगला होता. आषाढ मासापर्यंत शालिवाहन चरित्राचा तृतीय सर्ग समाप्त झाला. अप्रतिम काव्यरचना चालू होती. महाकवींच्या प्रतिभेला स्पर्श करण्याचं सामर्थ्य अनंताच्या प्रतिभेत होतं. थोर थोर कविवर्यांनी नतमस्तक व्हावं असं काव्य त्याच्या लेखणीतून उतरत होतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय शंकर.